नमस्ते, कसे आहात? तर हे बघा, आज सकाळी सकाळी अलीकडे मी शेतामध्ये मकामध्ये फर्टेरा टाकायला. तर सकाळी सकाळी कसं दिवसभर ऊन पण लागतं आणि सकाळी सकाळी हे जे काम आहेत ना शेतामधलं लवकर होतं नाही का. असं बोललं जातं की सकाळी आपण जे काम करतो एक 11-12 पर्यंत, तर ते काम दिवसभराचं काम होतं. तर इथे एकटीच आहे, मी आता एकटीच आली आहेत मकाला फर्टेरा टाकण्यासाठी. तर काही लोकांना माहीत नाही तर फर्टेरा का टाकतात, तर काय आहेत ना, मकामध्ये अळी किंवा मकाला कीड लागू नये म्हणून हे फर्टेरा टाकलं जातं आणि याने अगदी मस्त मका होते. तर चला मग आता फर्टेरा टाकून घेते आणि आत्ता जायचं आहे लगेच घरी, कारण की थोडंच बाकी आहे काम. आणि घरी आल्यानंतर बकरीचे जे छोटे छोटे पिल्ले होते ना, तर त्यांना भूक लागली होती. ते खूपच म्हणजे आवाज देत होते नाही का. तर मग त्यांना लगेच मग इथे घरामध्ये दूध होतं, घरामध्ये ठेवलेलं दूध असतं चहासाठी. तर ते दूध घेतलं मी आणि लगेचच बॉटलमध्ये भरून त्या दोघांना पण देत आहेत. आणि हो, दुसरं म्हणजे यांची आई आहे त्यांना पण मग काय आहेत ना, यांच्या ह्या दोघांची जी आई आहेत ना, ती एकालाच दूध पाजत असते, दुसऱ्याला काही दूध पाजत नाही, म्हणजे जवळ पण घेत नाही. तर त्याच्यामुळे मग असं बॉटलनी दूध पाजावं लागतं, कारण की एका बकरीला एक 2-3 पिल्ले असतात. तर मग एका पिल्लाचे हाल होतात पिण्याची दूध. तर मग त्याच्यामुळे असं बॉटलनी दूध पाजते मी गाईंचं. तर हे बघा, आता एका साईडला मुलं आहेत ना, गाईंना खायला पण टाकत आहेत आणि मी इकडे हे पण काम करत आहेत. तर आज भरपूर सर्व काम करायचे घरामधली, कारण की पाऊस येणारच आहेत लवकरात लवकर म्हणून. आणि हा व्हिडिओ ना एक 8-1 दिवसापूर्वीचा आहे त्याच्यामुळे. आणि सर्व आवरल्यानंतर लगेच मी इकडे आली गाईंची दूध काढून घेण्यासाठी. आणि हे बघा, असे पटपट सर्व गाईंना मशीन लावून घेते मी, इथे मशीन लावून सर्वांचे दूध काढत असते. आणि एक गाई झाली की दुसऱ्या गाईला लगेच पाणवून घेते आणि लगेच दुसऱ्या गाईला पण मशीन लावत असते. तर अशा पद्धतीने एकामागे एक 3-4 गाईंचे दूध काढले जाते. आणि अचानकच बघा इकडे आग लागली. तर नाही येत असं नाही येत, आग लागली असं नाही येत, मी इथे जाळ केला आहे. कारण की माझे जो गोठा आहेत, गाईंचा जो गोठा आहे, तर त्या गोठ्यामध्ये इतकं म्हणजे भूस किंवा मग जे तणास होतं भाताचं, तर त्याचा खूपच असा पसारा झाला होता. आणि आता पावसाळा पण येणार आहेत, म्हणजे पाऊस पण पडणार आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं थोडं इथे साफसफाई करून घ्यावीत नाही का. तर सर्व जो कचरा आहेत ना इथे गोठ्यामधला, किंवा जे भूस वगैरे खराब झालेलं पावसाने, मागे पण पाऊस पडला होता त्याच्यामुळे ते खराब होऊन गेलं, गाई काही खात नव्हत्या. तर सर्व इथे मी सर्व गोळा केलं संध्याकाळच्या वेळेस सर्व आवरल्यावर, आणि सर्व गोळा केलं इथे. आणि मग मस्तपैकी सर्व मी इथे पेटून दिलं. म्हटलं थोडाफार म्हणजे जो फार्म आहे फार्ममधला पसारा आपण आवरून घेऊ. तर हे बघा, पूर्ण इथे पेटवले सर्व. आणि मस्तपैकी इथे फार्म साफ करून याच्यामध्ये ज्या पण माझ्याकडे गाई आहेत, बकरी आहेत, ते इथे मोकळ्या सोडणार आहेत. म्हणजे पहिले पण सोडायचे, पण मग काय होतं, ज्या पहिल्या माझ्याकडे ज्या गाई होत्या ना, त्या खूपच एकामेकीला खूप म्हणजे मारामारी करायच्या. तर मग त्याच्यामुळे थोडंसं भीतीमुळे त्यांना सोडत नव्हती. आणि हे बघा, आता अंधार पण पडले आहेत आणि इथे माझ्या मुलीचे नाटकं बघा. आणि हा जाळ आहेत ना, म्हणजे आता थोडा वेळ काही भिजणार नाही आहेत. मी सर्व साफसफाई केली माझ्या फार्मची, आणि आत्ता लवकर काही हा जाळ भिजणार नाही, थोडा वेळ असाच चालू राहील. तर 6 वाजता 6 वाजता क्लीन करायला सुरुवात केली होती. आणि आता वाजलेत 7:30 वाजलेत, 7:30 पावणे 8 झाले. तर हे बघा, मस्तपैकी क्लीन केलं आहेत. हे सर्व इथेच जाळून टाकलं, कारण की म्हटलं इतकं सर्व उचलून बाहेर उखिरड्यावरती नेण्यापेक्षा इथेच त्याची विल्हेवाट लावली. आणि हे बघा, आता हे सरपण आहेत इकडे रचून ठेवले. सरपण म्हणजे माझ्याकडे काही चूल नाही आहेत, चूल काही मी पेटवत नाही आहेत.
एक शेगडीवरच पाणी तापतं, पण मग तरी पण काय येत ना हे सर पण होतं. बकऱ्यांना चारा आणून टाकायचं ना तर ते पूर्ण सुकून गेलं. तर म्हटलं आता ते कुठं बाहेर ठेवण्यापेक्षा मग इथेच एका साईडला इथे ही गव्हाण आहेत ना होती रिकामी, मग याच्यावर रचून ठेवलं हे. आणि खूप सारा धूर लागत आहेत. आणि हे बघा इकडे ह्या भंगारच्या वस्तू आहेत विकायच्या, ते इकडे साईडला ठेवले, भंगार गोळा करून ठेवले. आता कोणी भंगारवाला आला का हे देऊन टाकू सर्व. आणि इकडे बघा, इकडे दाखवते चला, मस्त क्लीन केलं आहे. तर ही मॅट बघा, ही मॅट आहेत ना अगदी खूप दिवसापासनं याच्यावरती ना गाई, एक माझी गाई याच्यावर बसली होती मॅटवर, म्हणजे बसली मॅटवर, तिला उठताच येत नव्हतं. तर तशी ही मॅट बाहेर काढून टाकली. तर आता ही किती खराब झाली बघा. आणि हे बघा आज बकऱ्यांना टाकलं होतं खायला, ते साईडला ठेवलं कारण ते ओलं आहे म्हणून. आणि इकडे बघा मस्त क्लीन केलं आहेत. इकडे ह्या लोखंडाच्या तारी वगैरे एका साईडला ठेवल्या आहेत. आणि इकडे मस्तपैकी पाण्याचा आळ भरलेला आहे. आणि बकऱ्या दिवसभर इकडे पाणी पितात आणि नंतर मग ह्या मुक्त फार्ममध्ये मस्तपैकी राहतात नाही का. खूप मोठा फार्म आहे बघा, हा मस्तपैकी मोठासा फार्म आहे आणि पूर्ण चारही साईडनं पॅक आहेत. तर तिकडे जाळ केला आणि एक सेफ्टी ठेवली. म्हटलं जर थोडंसं वारं आलं, हे बघा वारं येतच आहे, वारं आलं आणि किंचित वारं आल्यावर अगदी जाळ जर मोठा झाला आणि इकडे तिकडे जाळ जर उडाला तर ते सेफ्टी म्हणून पाणी आहे, पाणी पटकन ओतून द्यायचं. तर असं थोडंसं सेफ्टी ठेवलं मी. आणि हे बघा हवा खूप जास्त प्रमाणात हवा आहेत इकडं तिकडं. हे बघा किती धूर उडतोय काय. हॅलो, बघा आमचा बकरी फार्म किती सुंदर झालाय आणि इथे ते कचरा होता तो साफ केलाय. बाय. तर बघा अगदी मस्त क्लीन केलेत, क्लीनअप केले व्यवस्थित. आणि आता जोपर्यंत हा जाळ आहेत ना इथून जोपर्यंत भिजत नाही तोपर्यंत इथेच बसायचं थोडा वेळ. आणि नंतर मग जायचं घरामध्ये, कारण की याच्यावर पाणी टाकून द्यायचं नाही का. हा पाणी टाकून देऊ कारण की इतका मोठा आहे. मला याच्याकडे, तुम्हाला याच्याकडे बघून का आठवत असेल कोणी माझी होळी पेटवली. तर आता ही भिजून जाऊ कारण की हे बघा आजूबाजूला इकडे पडदे वगैरे आहेत. हे बघा इकडे त्या साईडला गाई आहेत, त्या साईडला माझा गाईंचा फार्म आहे. आणि इकडे हा दुसरा बकरी फार्म आहे. आणि त्या साईडला पण फार्म आहे एक बकरी फार्म, तुम्हाला सकाळी दाखवेल मी व्यवस्थित. आता संध्याकाळचा वेळ आहे आणि त्या साईडला पण आता बकरीमध्ये बसलेले आहेत. आता सकाळी इकडे येतात, पुन्हा तिकडं नेतो. आणि इकडे हा माझा गाईंचा फार्म आहे. ठीक आहे, तर गाई पण सकाळी 1-2 वेळेस इकडे सोडते मी याच्यामध्ये. तर आता तिकडे बांधलेले आहेत. तर हे नेट वगैरे हे जर संध्याकाळचं जळालं तर भीतीमुळं थोड्या वेळाने याच्यावर पाणी टाकून देऊ आणि भिजवून मग घरात जाऊ. तर मस्तपैकी क्लीनअप केलेलं आहे फार्म. बघा माझा फार्म कसा क्लीन केला आणि कसा साफ झाला. क्लीन करायच्या वेळेस आहेत ना खूप घाई गडबड होती. मी इकडे फार्म पण क्लीन करत होती आणि इकडे गाईंचं दूध पण काढत होती, त्याच्यामुळे मग दोन्ही पॉसिबल झालं नाही व्हिडिओ काढणं. मग आता फार्म क्लीन करून परत गाईंचे दूध वगैरे सर्व काढून मग तुमच्याशी बोलत आहे. तर ठीक आहे, चला मग आता सर्वांना गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. पण त्यापूर्वी तुम्हाला हा आजचा छोटासा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये इतकं काही दाखवलं नाही तुम्हाला, पण उद्यापासून जे ब्लॉग येतील ते व्यवस्थित आणि पूर्ण ब्लॉग दाखवल. ठीक आहे, तर आत्ताचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हो, दुसरं म्हणजे आता माहिती आहे मला पाऊस चालू आहे, पण माझा हा जो व्हिडिओ जो आहे, हा जो ब्लॉग आहे थोडा उशिरा येत आहेत, एक 8 दिवसापूर्वीचा आहेत. तर ठीक आहे, कसा वाटला कमेंट करून सांगा. सर्वांना गुड नाईट.